एक मेहनती आणि इमानदार लाकूड तोड्या होता, पण तो खूप गरीब होता. तो एका झोपडीमध्ये त्याची बायको गौरी सोबत राहत होता. घरात राशन संपलंय, उद्या जेवण कसं बनवायचं? त्यांची लालची शेजारीण नेहमीच त्यांच्या गरिबीची मस्करी उडवायची. हे कसलं रुखसुख जेवण आहे, हे तर माझी गाय पण नाही खाणार. शेजारणीच्या कडू बोलण्यामुळे त्यांचं खूप मन दुखायचं. मी जंगलात जाऊन लाकडं तोडून आणतो, त्यांना मग बाजारात विकून येतो. किराणा सामानासाठी पैसे जमवता येतील. जग्गू जंगलात गेला आणि एक एक करून लाकडं कापत होता. तो एका मोठ्या झाडाची फांदी कापण्यासाठी कुऱ्हाड चालवायला लागला. तेव्हा त्याला एक आवाज ऐकू आला. मला तोडू नका, मला तोडू नका, मला तोडू नका. हा कोणाचा आवाज येतो आहे? कोण आहे इथे? मी आहे, तुझ्या समोर असलेलं झाड. झाडाला बोलताना बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं. जग्गू झाडाला म्हणाला, जर तो त्याला नाही कापणार मग बाजारात काय विकणार? त्याच्याजवळ राशन विकत घ्यायला पैसेही नाहीयेत. मी एक जादूचं झाड आहे, मी तुझ्या गरजा पूर्ण करू शकतो. तुला जे हवंय ते तुला मिळेल. झाड असं बोलताच त्या जादूने तिथे खूप सारं धान्य, डाळ, तांदूळ आले. हे बघून जग्गू खूप खुश झाला. धन्यवाद जादूच्या झाडा, तू माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्यास. महिन्याभराचं धान्य बघून गौरी पण खूप खुश झाली. आता आपल्याला उपाशी नाही राहावं लागणार. तेव्हा शेजारी तिथे आली. तिथे ठेवलेलं सामान बघून एवढं सगळं राशन या गरिबांकडे? शेजारणीने गौरीला तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या जेवणाला आमंत्रित केलं. संध्याकाळी जेवणाला कोणती फाटलेली जुनी साडी नेसून नको येऊ. गौरी जवळ तर एकही चांगली साडी नव्हती. ती दुखी होऊन रडायला लागली. रडू नकोस गौरी. चिंतेत बुडालेला जग्गू नवीन साडीची सोय कुठून करेल हा विचार करत जंगलात पोहोचला. जादूच्या झाडाने त्याला विचारलं की तू उदास का आहेस? माझ्या पत्नीकडे एकही चांगली साडी नाहीये, मी तिला नवी साडी कुठून आणून देऊ? बस एवढीशी गोष्ट, तुला जे हवंय ते नक्कीच मिळेल. जादुई झाडाने असं बोलताच तिथे एक नवीन साडी आली. जग्गू साडी पाहून खूप खुश झाला. त्याने झाडाचे आभार मानले आणि साडी घेऊन घरी निघून गेला. नवीन साडी पाहून गौरी खूप खुश झाली. तीच साडी नेसून ती जग्गू सोबत शेजारणीच्या घरी जेवणाला सुद्धा गेली. गौरीची सुंदर साडी पाहून जेवणाला आलेली सगळ्या लोकांनी गौरीची खूप स्तुती केली. या साडीत तू खूप सुंदर दिसतेस. गौरीची स्तुती ऐकून शेजारणीला जळण व्हायला लागली. मी तर विचार केला होता सगळ्यांसमोर हिच्या गरिबीची मस्करी करेन, पण हे सगळे तर हिची स्तुती करतायत. जळणाऱ्या शेजारणीने आपल्या सोन्याच्या बांगड्या लपवून ठेवल्या आणि गौरीवर बांगड्या चोरण्याचा आरोप लावला आणि सगळ्यांसमोर तिचा अपमान करू लागली.
बघा बघा, या गौरीने माझ्या बांगड्या चोरल्या. जग्गूला पण गौरीच्या अपमानाबद्दल खूप वाईट वाटलं. एवढ्या महागड्या बांगड्या आपण कसं परत करणार? उदास जग्गूने जंगलात जाऊन त्या जादूच्या झाडाला सगळी घटना सांगितली आणि रडू लागला. मी आता त्या महागड्या बांगड्या कुठून आणू? झाड हसू लागला आणि पुन्हा बोलला, बस एवढीशी गोष्ट, तुला जे हवंय ते मिळेल. आणि तिथे सोन्याच्या 2 सुंदर बांगड्या आल्या, ज्यांना पाहून जग्गू आनंदाने नाचू लागला. पुन्हा एकदा त्याने जादूच्या झाडाचे मदतीसाठी आभार मानले आणि बांगड्या घेऊन निघून गेला. जग्गू आणि गौरीने त्या बांगड्या शेजारणीला परत केल्या. आमच्याकडनं चूक झाली, या घ्या तुमच्या बांगड्या. बांगड्या पाहून शेजारणीला खूप आश्चर्य वाटलं. मी तर माझ्या बांगड्या लपवून ठेवल्या होत्या, मग या गरिबांकडे या बांगड्या आल्या कशा? काहीतरी गडबड आहे, मला जाणून घ्यावंच लागेल. गौरीने जग्गूला विचारलं की त्याने एवढ्या महागड्या बांगड्या आणल्या कुठून? जंगलामध्ये एक जादूचं झाड आहे, या बांगड्या त्यानेच मला दिल्या. ती साडी आणि राशन सुद्धा त्यानेच दिलं होतं. जग्गूचं बोलणं ऐकून शेजारी थक्क झाली. अच्छा, तर हे गुपित आहे. मग तर मी पण त्या जादूच्या झाडाकडे सोनं, चांदी, हिरे, मोती सगळं मागून खूप खूप श्रीमंत होईन. दुसऱ्या दिवशी शेजारीण जग्गूच्या मागे जाऊन त्या जादूच्या झाडाजवळ पोहोचली. तिथे तिने खरंच जग्गूला त्या झाडाशी बोलताना पाहिलं. मग जग्गूच्या जाताच ती झाडा जवळ गेली. जादूच्या झाडा, चल लवकर मला एक 9 लाखांचा हार देऊन टाक. शेजारणीच्या मागणीवर तिथे एक चमकणारा 9 लाखांचा हार आला. शेजारीण आनंदाने वेडी झाली, पण जसं तिने तो हार गळ्यात घातला, तो हार साफ झाला. शेजारीण घाबरून ओरडू लागली. तिने साप उचलून फेकला आणि जादूच्या झाडाला विचारलं, तिला साप का मिळाला? जग्गूला तर त्याच्या आवडीच्या वस्तू मिळाल्या. जादूच्या झाडाने सांगितलं, जग्गूने त्याच्या मजबुरीमुळे त्या वस्तू मागितल्या ज्यांची त्याला गरज होती, पण शेजारणीने लोभीपणाने हार मागितला. तिला तिच्या लोभीपणामुळे साप मिळाला. हे ऐकून शेजारीण खूप चिडली. मी तुला जाळून टाकेन. शेजारणीने जळती मशाल घेऊन त्या जादूच्या झाडाला जाळण्याचा प्रयत्न केला. झाड तर नाही जळालं, उलट तिच्या पदराला आग लागली आणि ती स्वतःला वाचवण्यासाठी इथे तिथे धावू लागली. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की मेहनत आणि इमानदारीने काम करणाऱ्यांना आपल्या गरजेच्या सगळ्या वस्तू मिळतात, पण लालची लोकांना काहीच नाही मिळत, कारण लोभाचा काही अंत नाही. आणि जास्त लालचीपणा करून व्यक्ती स्वतःचं नुकसान करून घेतो, जसं शेजारणीने केलं. महेशपुरा गावात मुकेश आणि पिंटू नावाचे 2 भाऊ आपल्या बाबांसोबत राहत होते. मुकेश मोठा होता आणि पिंटू छोटा होता. बाबा, तुम्ही मुकेश दादाला सायकल दिली, मला मोटरसायकल द्या ना. बेटा, सायकल फार स्वस्त असते,
आणि मोटरसायकल खूप महाग. मला काही नाही माहित. जोपर्यंत मोटरसायकल नाही मिळत तोपर्यंत मी नाही जेवणार. पिंटूच्या हट्टापायी बाबांना त्याला मोटरसायकल घेऊन द्यावी लागते. मुकेशचं अभ्यासात मन नाही लागायचं. बाबांनी मुकेशचं लग्न लावून दिलं. मुकेश शेतीचं काम सांभाळू लागतो आणि पिंटू 12वी पास करतो. बाबा, मी अभ्यास करायला शहरात जाईन. बेटा, आपल्या गावात पण तर कॉलेज आहे. शहरात राहण्यासाठी एक रूम घ्यावी लागेल आणि खाण्यापिण्याचा देखील वेगळा खर्च होणार. बाबा, मला काही नाही माहित. मी शहरात नक्की जाईन. मग बाबांना पिंटूचा हट्ट ऐकावाच लागतो आणि पिंटू अभ्यास करायला शहरात जातो. पण शहराच्या वातावरणात त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडतं. तो आता मित्रांसोबत बाईकवर मजा मस्ती करायचा. कधी सिनेमाघरात फिल्म बघायला जायचा तर कधी मित्रांसोबत पार्टी करायचा. 2 वर्ष पिंटूने अशीच मजा मस्ती करून घालवली. एके दिवशी पिंटूला मुकेशचा फोन येतो. पिंटू, बाबांची तब्येत खूप खराब झालीये. तू लवकर घरी ये. मी नाही येऊ शकणार. खूप काम आहे. तूच सगळं सांभाळ ना. मुकेश बेटा, माझी पिंटूला भेटायची खूप इच्छा झालीये. पिंटू घरी नाही येत आणि बाबांचा मृत्यू होतो. एक दिवशी पिंटूचा फोन येतो. मुकेश, तू एवढे कमी पैसे का पाठवतोयस? तुला माहित आहे ना शहरात किती खर्च आहे. पिंटू, माझ्याकडून जेवढे पैसे होत आहेत मी पाठवतो. यावेळी चुकीच्या वेळेला पाऊस पडला. सगळे पीक खराब झालं. घरी काही खायला पण नाहीये. का खोटं बोलतोयस? मी खोटं नाही बोलत आहे पिंटू. पिंटू एका मुलीला घेऊन आपल्या गावी येतो आणि स्वतःच्या घरी पोचतो. अरे पिंटू, अचानक तू एवढ्या दिवसानंतर इथे आलास आणि तू लग्न केलंस हे देखील सांगितलं नाहीस. हो दादा, मी लग्न केलं. मुकेश पिंटूवर विश्वास ठेवून अंगठा लावतो. दादा, हा माझ्या कॉलेजचा एक डॉक्युमेंट आहे. त्याच्यावर तुझा जरा अंगठा लाव. मुकेश पिंटूवर विश्वास ठेवून कागदावर अंगठा लावतो. खूप चांगलं दादा. आता तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन इथून निघून जा. या कागदावर इंग्लिशमध्ये सरळ सरळ लिहिलं आहे की तुम्ही तुमचं घरदार, शेती सगळं तुमचा छोटा भाऊ पिंटूच्या नावावर करत आहात. हे तू काय बोलत आहेस पिंटू? आत्ता माझी वेळ चांगली सुरू झालीये. माझा वेळ खाऊ नका आणि तुमच्या पत्नीसोबत बाहेर जा. चल रूपा. बिचारे मुकेश आणि रूपा रोडच्या किनारी एक झोपडी बांधतात. आता आपला खर्च कसा निघेल? तू काळजी करू नकोस. मी जंगलातून लाकूड तोडून आणत जाईन आणि बाजारात विकत जाईन. दुसऱ्या दिवशी मुकेश जंगलात लाकडं तोडायला जातो. दुपारपर्यंत लाकडं तोडून तोडून त्याला तहान लागते. खूप गरमी आहे. माझा तर गळा सुकतोय. मुकेश पाण्याच्या शोधात जंगलात इथे तिथे भटकू लागतो. त्याला एक विहीर दिसते. तो त्या विहिरीत वाकून बघतो. विहिरीत पाणी तर नसतं, पण त्यातून अतिशय छान सुगंध येत असतो. मुकेश विहिरीत उडी मारतो. तिथे एक चंदनाचं झाड असतं. मी ऐकलं आहे की चंदनाचं लाकूड फार महाग असतं. मुकेश चंदनाच्या झाडाची काही लाकडं तोडून बाजारात विकायला जातो. ती लाकडं 50,000ला जातात. मुकेश खूप खुश होऊन घरी जातो. आता मुकेश रोज त्या चंदनाच्या झाडाचं काही लाकूड तोडून विकायला जातो. लवकरच मुकेशचं मोठं घर, शेत आणि ट्रॅक्टर होतं. तिथे पिंटूला शेती करताच नव्हती येत, म्हणून त्याने शेत विकलं. काही दिवसातच त्याचे पैसे पण संपून जातात. पैसे कमावून आण, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. मुकेशची श्रीमंत झाल्याची खबर पिंटू पर्यंत पोहोचते. एका रात्री पिंटू लपून मुकेशच्या घरी जातो. मुकेश आणि त्याची पत्नी त्यावेळी जेवत असतात. पिंटू खिडकीतून त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. आज आपण जे काही आहोत ते जंगलातल्या त्या चंदनाच्या झाडामुळेच आहोत.
जंगलात मला एक बाबा भेटले. त्यांनी मला सांगितलं की ते चंदनाचं झाड मायावी आहे. अच्छा, जंगलात उगवणारं चंदनाचं झाड. पिंटू जंगलात जातो आणि फिरत फिरत त्या विहिरीजवळ पोहोचतो. ते बघा चंदनाचं झाड. पिंटू विहिरीत उडी मारतो. चंदनाचं झाड गायब होतं आणि पूर्ण विहीर पाण्याने भरून जाते. पिंटूला पोहायला येत नसतं आणि तो बुडून मरून जातो. मानसी अनाथालयात लहानाची मोठी झाली होती. एक वृद्ध स्त्री त्या अनाथालयाची मालक होती. त्या वृद्ध स्त्रीने मानसीला तिच्या आईबद्दल फक्त एवढंच सांगितलं होतं की तिची आई तिला जन्म दिल्यावर देवाघरी निघून गेली. एक दिवस त्या अनाथालयात एक जोडपं आलं. माझं नाव संजय आहे. आणि माझं नाव कमला आहे. आमच्या लग्नाला खूप वर्ष झाली, पण आम्हाला अजून मूल बाळ नाही झालं. आम्हाला तुमच्या अनाथालयातून एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. तिचं वय कितीही असलं तरी आमची काहीच हरकत नाहीये. आपण जितके सांगाल तेवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. वृद्ध स्त्रीला पैशांचा मोह सुटतो. चला माझ्या सोबत, मी तुम्हाला मुली दाखवते. संजय आणि कमला सगळ्या मुली बघतात. त्यांना मानसी पसंत पडते. ते दोघे 1,00,000 रुपये देतात. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करतात आणि मानसीला विकत घेतात. मानसीला वाटत होतं की तिला एक नवीन आणि अनाथालयापेक्षा चांगलं आयुष्य मिळणार आहे. परंतु तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. श्री संजय हे कामधंद्यानिमित्त जास्त करून घराच्या बाहेरच राहत असत आणि त्यांची पत्नी मानसीकडून घरातली सगळी कामं करून घेत असत. पण जेवण मात्र फक्त एकदाच आणि फक्त एकच चपाती देत असे. ऐक, मी माझ्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला जाते. मी परत येईपर्यंत सगळं जेवण तयार दिसलं पाहिजे, नाहीतर चपलीने मारून तुझं थोबड लाल करून टाकेन. दिवसभर काम करून खूप दमली होती, म्हणूनच जेवण बनवता बनवता तिला झोप येऊ लागली. भाजी गॅसवर ठेवून ती तशी झोपी गेली. जेव्हा कमला घरी आली तेव्हा तिने पाहिलं की मानसी किचनमध्ये झोपली आहे आणि सगळी भाजी करपून गेली आहे. कमला लाथ मारून मानसीला उठवते. काय ग, भाजीचा जळून कोळसा झाला आणि तू मस्तपैकी झोपा काढतीयस. आता बघच, तुला मारून मारून माझे हात दुखायला लागतात. आता तुला काठीचा प्रसाद देते. कमला काठी आणायला जाते. मानसी भीतीने घाबरी घोबरी होते. घाबरलेली मानसी किचनच्या खिडकीतून उडी मारून पळून जाते. 1 तास झाला तरी मानसी धावत असते. तिला भीती वाटत होती की कमला तिच्या मागून येईल आणि तिला पकडेल. ती एका विहिरीजवळ थांबते. विहिरीच्या जवळच एक गुलमोहराचं झाड होतं. मानसी विहिरीत मडकं टाकते आणि विहिरीतून पाणी काढते. गुलमोहराच्या झाडाखाली बसून ती पाणी पिऊ लागते. गुलमोहराची पानं पिवळी पडली होती. तेवढ्यात मानसीच्या हातातून मडकं खाली पडतं आणि पाणी जमिनीवर सांडतं. गुलमोहराचं झाड अचानक हिरवगार होतं आणि त्यातून आवाज येऊ लागतो. अगं मुली, तू माझ्या मुळांना पाणी घातलंस
आणि मला पुन्हा एकदा हिरवगार करून सोडलं आहेस. मला हा श्राप होता की जोपर्यंत कोणीतरी कुमारिका माझ्या मुळांना पाणी घालत नाही तोपर्यंत मी हिरवागार होऊ शकणार नाही. आज मी तुझ्यामुळे श्रापातून मुक्त झालो आहे. मी एक दैवी गुलमोहराचं झाड आहे. मी लोकांना योग्य मार्ग दाखवतो. मी एका घरातून पळून आले आहे. मी आता कुठे जाऊ? तू दक्षिणेला 5 मैल दूर जा. तिथे एका जोडप्याची तरुण मुलगी काही वर्षांपूर्वीच मृत्यू पावली आहे. ते तुला आसरा देतील. मानसी दक्षिणेकडे 5 मैल चालत जाते. एक स्त्री घराच्या बाहेर उभी होती. मुली, तू कोण आहेस? एवढ्या रात्री कुठे भटकते आहेस? काकू, मी एक अनाथ मुलगी आहे. मला आसरा हवाय. तू आमच्या घरी राहू शकतेस. मानसी मिसेस जेनी यांच्या घरी राहू लागते. मिसेस जेनी यांच्याकडे आल्यामुळे मानसीचं आयुष्य एकदम सुधारून जातं. त्यांनी तिला नवीन कपडे दिले आणि चविष्ट जेवण खाऊ घातलं. मिसेस जेनी आणि त्यांचे पती दोघेही मानसीवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत असे. कमलाला जेव्हा ही गोष्ट समजली की मानसी इथून जवळच मिसेस जेनी यांच्या घरी आनंदी जीवन जगत आहे, तेव्हा तिचं पित्त खवळतं. इथून पळून तिथे मजा करते आहे, चांगलीच अद्दल घडवते. कमला काही गुंडांना पैसे देते आणि सांगते, मिसेस जेनी यांच्याकडे एक मुलगी राहते. तुम्हाला त्या घरावर लक्ष ठेवायचं आहे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या मुलीला उचलून इकडे घेऊन यायचंय. एक रात्री मिसेस जेनी आणि त्यांचे पती एका लग्न समारंभाला गेले होते. तेव्हा ते गुंड संधी साधून त्यांच्या घरात घुसतात. मानसी त्या गुंडांच्या डोक्यावर काठीने प्रहार करते आणि घराबाहेर पळते. धावता धावता ती त्याच दैवी गुलमोहराच्या झाडाकडे पोहोचते. हे दैवी गुलमोहरा, माझ्या मागे गुंड लागले आहेत. आता मी कोणत्या दिशेकडे पळून जाऊ? आता तू पूर्वेच्या दिशेने जा. मानसी पूर्व दिशेला धावत सुटते. गुंड देखील तिच्या मागेच असतात. मानसीला वाटेत एक तरुण पोलीस अधिकारी भेटतो. गुंड पोलिसांना पाहताच पळून जातात. पोलीस अधिकारी आणि मानसीची नजरानजर होते आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. मिसेस जेनी मानसीचे लग्न पोलीस अधिकाऱ्याशी लावून देतात. म्हणून तर म्हणतात ना, कोणी कोणासोबतही कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न केला तरी घडतं तेच जे नशिबात लिहिलेलं असतं.